नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि विशेष म्हणजे आज जी विथ इंटरव्ह्यू यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना संस्था आल्या त्यांचे विशेष अभिनंदन करतो आणि ज्यांना कमी संस्था आल्या किंवा काही अजिबातच आल्या नाही तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये। पुढे आपल्यासाठी TET आणि TIT अशी दोन्ही प्रकारची संधी अवेलेबल आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे निराशा पदरी न बाळगता नव्या उमेदीनं नव्या आशेनं परत पुढच्या याद्यांसाठी 10%चा राऊंड आणि त्याच्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर इतर सर्व राऊंडसाठी म्हणजे नव्या दमानं पाठपुरावा आणि सोबतच पुढे येणाऱ्या TET आणि TITची तयारी आपल्याला करायची आहे। त्यासाठी आपण आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर MPSC TIT TET पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता घेत असतो। तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्व विषयांसहित टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय टेस्ट सिरीजसह 1099 रुपयामध्ये, सरळ सेवा भरती संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह 999, पोलीस भरती 999, कोणतीही पेड बॅच घेतल्यास ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज फ्री, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच तुम्हाला मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ईबुक्स PDFs आपल्या बॅचमध्ये मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा बॅचेसचा कालावधी आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासच्या माध्यमातून यश मिळवलेले आहे। बॅच परचेस करा आणि तुम्हीसुद्धा पुढे यशाचे भागीदार व्हा। चला, महत्त्वपूर्ण मुद्दे आपण आज या ठिकाणी बघत होतो तर ते म्हणजे ही जी आज मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू यादी प्रकाशित झाली तर 7 ऑगस्ट 2024चं न्यूज बुलेटिन आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांचे अर्थ हे सर्वच्या सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, दिनांक 7/8/2024 म्हणजे 7 ऑगस्ट 2024 आणि त्याच्यामध्ये शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक। बघा, आता इथे एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी, इथे काय म्हणत आहे हे लक्ष द्या व्यवस्थित पहा। ह्या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्यासमोर आलेला आहे, तो काय म्हणत आहे, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। मुलाखतीशिवाय या प्रकारातील 16,799 या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। म्हणजे आतापर्यंत विदाऊट इंटरव्ह्यू 16,799 पदभरती झाली आहे असे या ठिकाणी म्हणायचे आहे। दुसरा मुद्दा, आता मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देत आहे। म्हणजे व्यवस्थापनांना म्हणजे खाजगी संस्था यांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे। बघा, मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मध्ये एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे। यापूर्वीच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की मुलाखत एकूण किती गुणांची राहील सर, तर 30 गुणांची राहील। पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येते। म्हणजे जो उमेदवार पात्र आहे त्याची निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर म्हणजे खाजगी संस्था आपापल्या पद्धतीनं विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबते। अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसूत्रता राखण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे सर्व संस्थांमध्ये
एकाच प्रकारची कार्यपद्धती राखून करण्यात यावी। इकडे मुलाखतीचे 30 गुण देत असताना मनमानी होऊ नये, निव्वळ म्हणजे कुठे व्यवस्थित चाचणी तर कुठे काय म्हणू ढिसाळ नियोजन असं होऊ नये, तर सर्वच ठिकाणी एकसूत्रता येण्यासाठी हा SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करण्यात येत असून यासाठी शासनपत्र दिनांक 6 ऑगस्ट 2024 मध्ये मानक कार्यपद्धती SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केली आहे। म्हणजे SOPला हे या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि आता सर्व संस्थांना एकाच पद्धतीनं म्हणजे 30 गुणांची कार्यवाही करावी लागणार आहे। हा मुद्दा उमेदवारांसाठी फायद्याचा आहे हे लक्षात घ्या। नंतर मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी या गटातील शिक्षण सेवक शिक्षकांच्या 4879 रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे 4879 जागांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। 1096 व्यवस्थापनातील म्हणजे हे एकूण संस्था किती होत्या तर 1096 व्यवस्थापनातील 4879 रिक्त पदांसाठी 7805। आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 4879 जागा असताना फक्त 7805च उमेदवारांची निवड त्या ठिकाणी का झाली असं सर्वांना वाटत आहे। कारण 4879 गुणिले 10 तर असे जवळपास 48,790 उमेदवारांना संधी मिळायला पाहिजे होती असं बऱ्याच अभियोग्यताधारकांचं म्हणणं आहे। तर त्याच्यामध्ये मी याचं सोल्युशन तुम्हाला उद्या देईल, उद्या लाईव्ह घेईल किंवा व्हिडिओ घेईल, त्याच्यामध्ये याचं तुम्हाला सोल्युशन देईल। बघा म्हणजे 4879 रिक्त पदांसाठी 7805 उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या। म्हणजे 10 पेक्षा जास्त संस्था कोणालाही आलेल्या नाही आहे। बघा नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु विविध कारणास्तव 11 शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही। अशा शैक्षणिक संस्थांतील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे। म्हणजे जे 43 पद होती 11 शैक्षणिक संस्थांची त्यांची सुद्धा माहिती पोर्टलवर दिलेली आहे। सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे ही जी यादी आहे तर उच्च न्यायालयामध्ये ज्या काही शिक्षक भरतीवर याचिका आहे त्या सर्व याचिकावरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा। बघा म्हणजे खाजगी संस्था ज्या त्यांच्याकडे संपर्क साधायचा। निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहे। म्हणजे ज्या संस्थांनी पवित्र पोर्टलला जाहिरात दिली त्यांना सुद्धा सविस्तर सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, देण्यात येत आहे। हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। म्हणजे बघा पोर्टलवर त्या संस्थांना ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे तर त्या सूचनेमध्ये कोणताही ढिसाळपणा चालणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा। निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। म्हणजे संस्थांना काही अडचणी असेल तर जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, हा महत्त्वाचा मुद्दा। आणि त्याच्यानंतर बघा निवड प्रक्रियेदरम्यान तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बघा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी। निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल। उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र जोडावेत। म्हणजे अर्ज तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही जिल्ह्याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी जे असतील त्यांच्याकडे अर्ज करावा आणि तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्रे सोबत जोडावीत। शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रार अर्जांची शहानिशा तातडीने करावी व 3 दिवसात फक्त 3 दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा। संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांनी जर समजा निराकरण केलं नाही तर उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल।
त्याच्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी 3 दिवसात अशा अपिलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी। ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शकरित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वकष प्रयत्न करावेत। कोणत्याही बाह्य दबावास प्रलोभनास बळी पडू नये। शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे, तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती लक्षात घ्या या समितीकडे तुमचा जो हा पवित्र 2022 grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल। म्हणजे इथं लक्षात ठेवा, तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे जर समजा तुम्हाला अर्ज करायचा असेल, तक्रार करायची असेल, काही अडचण असेल, तर आता यादी प्रसिद्ध झाल्यापासून फक्त 7 दिवसाच्या आत तुम्हाला तक्रार करायची, हा महत्त्वाचा मुद्दा। या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप ईमेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये। विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये। खूप विद्यार्थ्यांना मेसेजेस करत असतात, म्हणून हा मुद्दा त्यांनी टाकलेला आहे, हे लक्षात घ्या। सोबतच मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा। न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। मित्रांनो, ज्यांना संस्था आलेल्या आहेत त्या सर्वांचे पुनश्च एकदा अभिनंदन, पण ज्यांना आल्या नाही त्यांनी अजिबात खचून जाऊ नका। पुढे सुवर्ण संधी आहे। ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET होणार आहे आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये TIT आहे। जर कदाचित ह्या दोन्ही परीक्षा नसत्याच तर आपण काय केलं असतं, आज तुम्ही 1-2 मार्काने जर समजा नापास झाले असाल किंवा तुम्हाला संस्था आल्या नसतील तर तुम्ही 99% यश मिळवलं आहे आणि पुढे तुम्ही नक्कीच लागणार आहे। त्यासाठी तुम्ही पुढे असणाऱ्या TET आणि TIT या परीक्षांची नक्कीच तयारी करा। त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता घेत असतो। तिच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरतीच्या सर्व नोटिफिकेशनसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। बघा, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये, सर्व विषयांच्या अध्यापनासह आणि टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 फक्त 1099 रुपयामध्ये, सरळ सेवा 999, पोलीस भरती 999, कोणत्याही पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत। आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर मिळेल, त्यांचे पुन्हा रेकॉर्ड शीटसुद्धा मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागे सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी आहे आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा। आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। 2022च्या TITमध्ये 1000+ विद्यार्थी एकाच वेळी आपण शिक्षक म्हणून लावून एक रेकॉर्ड केलेला आहे आणि पुढे तुमचं नावसुद्धा यादीमध्ये राहील। त्यासाठी बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। धन्यवाद।